नमस्कार फॅमिली, आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहे आणि ती पण एकदम झणझणीत चिकन मसाल्याची आणि एवढी झणझणीत की खाताना घाम तर येईल पण जिभेला चवसुद्धा येईल. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय कुठे जाऊ नका. तर चला बनवूया चिकन मसाला. झणझणीत मसाला बनवण्यासाठी आपण इकडे मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या चांगल्या पाण्यात भिजवणार आहोत. कमीत कमी अर्धा ते 1 तास आपल्याला भिजवत ठेवायच्यात चांगलं, कारण आपल्याला मसाल्याची जी ग्रेव्ही आहे ती आपण याच मिरच्यांपासून बनवणार आहोत. तर आता मी इकडे 1 ग्लास पाणी टाकून मस्तपैकी यांना भिजवत ठेवतो. तोपर्यंत कांदा कापून घेतो. इकडे मी एकच कांदा टाकणार आहे. बारीक एकदम कटिंग करून कांदा घेतो आहे मी. तर आपण आता इकडे मिक्सरला सगळ्यात पहिला टॉमॅटो टाकून घेऊया. 2 टॉमॅटो कटिंग करून घेतलेले आहेत. थोडासा लसूण घेतलेला आहे आपण इकडे. लसूण अख्खाच टाकतो आहे मी, कटिंग नाही केलेला आहे. आणि याच्यामध्ये ज्या भिजवलेल्या मिरच्या होत्या ते मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. आता आपण याची एक पेस्ट बनवून घेऊया. तर मित्रांनो, आपली इकडे मसाल्याची पेस्ट रेडी झालेली आहे. छान एकदम पेस्ट मी तुम्हाला दाखवतो चमच्याने. बघा, अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्हाला. आता आपण इकडे मस्तपैकी दही काढून घेऊया. मी इकडे 10 वाले दहीचे 2 हे घेतलेले आहेत. 2 कप दही आणलेली आहे, 10 वाली अमूलची. आणि आपल्याला याच्यामध्ये मसाले मिक्स करायचे आहेत. तर मसालेसुद्धा कोणते? आपले घरचे. गरम मसाला टाकतो आहे, त्यानंतर लाल मिरची पावडर टाकतो आहे, साईडला आपला घरचा लाल मसाला टाकतो आहे आणि मस्त त्याला असं मिक्स करून घेतो. छान मिक्स करून घ्या. जेवढं जास्त मिक्स करता येईल तेवढं मिक्स करून घ्या छान एकदम. हे बघा, छान एकदम झालेलं आहे. आपण इकडे अर्धा किलो चिकन छान धुवून घेतलेलं आहे. तर चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया. सर्वात पहिले इकडे कढई घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि तेल चांगलं उकळेपर्यंत थोडंसं गरम करून घेऊया आपण. तेल गरम झालेलं आहे. आपण याच्यामध्ये आता खडे मसाले टाकून घेऊया. तर मी इकडे खडे मसाले टाकून घेतलेले आहेत. आता खडे मसाले चांगले तेलावर असे आपण थोडेसे भाजून घेऊया. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. इकडे मी एक कांदा कटिंग करून घेतलेला आहे, तो कांदा टाकतो आहे. तुम्ही जास्त कांदाही टाकू शकतात, पण मी इकडे एकच कांदा घेतलेला आहे, चांगल्या मोठ्या साईजचा होता. तो चांगला कटिंग करून टाकलेला आहे. आता यालासुद्धा आपण तेलावर चांगलं गरम भाजून घेऊया. जोपर्यंत कांद्याला चांगला लालसर कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला तेलावर तो फ्राय करत राहायचा आहे. चांगलं परतून घ्या सर्व. कांद्याला इकडे कलर आलेला आहे. आता आपण जी पेस्ट बनवलेली आहे मिरच्यांची, जो आपण मसाला रेडी केला आहे तो मसाला मी इकडे टाकून घेतो आहे. आता त्याला चांगला आपण परतून घेऊया. आणि जो थोडासा मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला राहिलेला आहे त्याच्यात आपण थोडंसं पाणी घेऊन याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. चांगलं परतून घ्या, म्हणजे कांद्याला छानपैकी पूर्ण मिक्स झाला पाहिजे तो. आता जो मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला उरलेला तो आपण पाणी घेऊन आता याच्यामध्ये टाकतो आहे. आणि याला आता छान आपण मस्त उकळेपर्यंत थोडा वेळ असंच आपण गॅसवर ठेवूया आणि मग चिकन टाकूया. आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया. सगळ्यात पहिला मी लाल मसाला घेतलेला आहे घरचा आपला. त्यानंतर हळद घेतो आहे थोडी. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. मीठ मी इकडे 1.5 चमचे टाकतो आहे. आणि आता याला आपण चांगलं परतून घेऊया.
आता इकडे आपण आल्याची पेस्ट टाकतोय. आलं मी यासाठी लेट टाकतोय, आलं पहिला टाकलं की ते भाजी काळी करून टाकते, म्हणजे कसं आहे पूर्ण कढईला चिटकून घेते ते, म्हणून मी इकडे आलं नंतर टाकलेलं आहे. आपण लसूणची ऑलरेडी पेस्ट बनवली होती, आपण लसूण त्या मिरच्यांमध्ये मिक्स केलं होतं, लाल मिरच्यांमध्ये, म्हणून आलं मी थोडं शेवटला टाकतोय. आता आपण याच्यामध्ये चांगलं चिकन मस्त मिक्स करून घेऊया. चिकन याच्यामध्ये घातल्यानंतर तुम्हाला खूप परतायचं आहे. जेवढं जास्त परतता येईल तेवढंच मसाल्याचा पूर्ण जो म्हणजे मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो चिकनला चांगला लागेल, म्हणून तुम्हाला जेवढं चांगलं परतून घेता येईल तेवढं चांगलं परतून घ्या. तर आपण असं चांगलं खालती वरती साईडनं वगैरे चांगलं छान परतून घेऊया, म्हणजे चिकनला तो पूर्ण फ्लेवर लागला पाहिजे. आता आपण जे दही ज्याच्यामध्ये आपण मसाले मिक्स करून ठेवलं होतं ते दही आपण याच्यावर टाकून घेऊया आणि आता छान एकदा आपण परत छान परतून घेऊया. चांगलं दही मी पूर्ण काढून घेतलेलं आहे. जे थोडं राहिलं होतं ते चमच्याने आपण थोडं थोडं करून पूर्ण काढून घेतलेलं आहे. आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया एकदम. आणि तुम्ही आता बघू शकतात हळूहळू चिकनला फ्लेवर यायला सुरुवात झालेली आहे. पण जो कलर असतो म्हणजे जो लाल कलर, त्या मिरचीचा जो कलर आहे तो थोड्या वेळाने तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. आणि एकदम शेवटचा मसाला तो म्हणजे काश्मीरी लाल मिरचीवाला मसाला आपण आता टाकतो इकडे. आणि आपला लास्टचा मसाला आहे या रेसिपीतला. आता आपण एकदा चांगलं परतून घेऊया आणि त्यानंतर आपण भाजी शिजवण्यासाठी चांगली वाफेवर ठेवून देऊया. तर आपण याच्यावर आता झाकण ठेवून याला कमीत कमी 20 मिनटासाठी शिजवायला ठेवूया. तर मित्रांनो 20 मिनटं झालेली आहेत आणि आपल्या इकडे चिकनसुद्धा रेडी झालेलं आहे. तर आता आपल्याला याच्यावर सगळ्यात लास्ट स्टेप म्हणजे कोथिंबीर टाकायची आहे. मस्तपैकी कोथिंबीर इकडे बारीक कटिंग करून घेतलेली आहे मी. छान डेकोरेशन करतो आहे असं आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे. पण त्याआधी एकदा तुम्ही रेसिपीचा कलर बघा. जे चिकनला जो कलर आलेला आहे ना, कलरनेच अर्ध मन भरून जाते. तर मित्रांनो रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना फॅमिलीमध्ये सगळ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला अशाच अजून रेसिपी बघायच्या असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी तुम्हाला अशाच चांगल्या चांगल्या रेसिपी तुमच्यासाठी आणत जाईल. तुम्ही आता एकदम ग्रेव्हीसुद्धा बघू शकतात, एकदम थिक ग्रेव्ही झालेली आहे. चिकनलासुद्धा कलर तुम्ही बघू शकतात. तर आता आपण थोडंसं खाण्यासाठी घेऊया. तर मी एका प्लेटमध्ये काढतो आहे आणि तुम्हाला आता याची टेस्ट सांगतो. तर चिकनसोबत मी इकडे चपाती घेतलेली आहे आणि छानपैकी चिकनसुद्धा एकदम छान शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. तर आता आपण पहिला बाईट घेऊया आणि मग मी तुम्हाला चव सांगतो. खूपच म्हणजे खूपच टेस्टी मित्रांनो.